पावसाळा सुरू होताच सर्पमित्राची धावपळ वाढली आहे। अशीच एक घटना जिल्ह्यातील बडनेरा परिसरातून समोर आली आहे, जिथे प्रहार सर्पमित्र संघटनेच्या सदस्यांनी 4 अजगरांच्या पिलांना जीवनदान दिले आहे। यावेळी त्यांनी नागरिकांना साप दिसल्यास न मारण्याचे आवाहन सुद्धा केले आहे। बडनेरा जुनी वस्ती परिसरात 5 बंगला रेल्वे क्वार्टर जवळ काल रात्री 12:30 वाजताच्या सुमारास काही नागरिकांना रस्त्यावर 4 ते 5 साप फिरताना दिसले। त्यांनी तत्काळ प्रहार सर्पमित्र संघटनेचे राहुल वानखडे यांना संपर्क साधला। माहिती मिळताच हिरा अण्णा स्वामी, ऋतिक ढोके, धीरज नागोसे या सर्पमित्रांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली। या सर्पमित्रांनी कौशल्याने 4 अजगर प्रजातीच्या पिल्लांना रेस्क्यू केलंय। बिडात पाणी शिरल्यामुळे हे साप बाहेर आले होते। सापांना सुरक्षित पकडून त्यांनी नागरिकांना भीतीपासून मुक्त केलंय। त्यानंतर या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात एका तलावाजवळ सोडून जीवनदान देण्यात आलंय। प्रहार सर्पमित्र संघटनेने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केलं आहे की पर्यावरण संतुलनासाठी सापांना मारू नका। साप दिसल्यास तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधा, असं आवाहन राहुल वानखडे यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून केलं आहे। पावसाळ्याच्या दिवसाला आता सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे सापांच्या गळ्यात पाणी शिरल्यामुळे साप बहुतेक बाहेर फिरतात आणि पूर्ण जमिनीवर फिरताना दिसतात। त्यामुळे आपण सर्वसामान्य नागरिक सापांना घेतो आणि भीतीपोटी त्यांना मारून टाकतो। मात्र सर्पमित्राचं असं म्हणणं आहे की या सापांना मारू नका, ते आपले मित्र आहेत, त्यांना जीवनदान द्या आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर सर्पमित्राशी संपर्क साधा। असेच सर्पमित्र माझ्यासोबत आहेत राहुल वानखडे। त्यांनी काल अजगर प्रजातीच्या 4 पिलांना जीवदान दिलेलं आहे आणि त्यांनी ते कसे सुरक्षित सोडले आणि कुठून आणले या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू आपण। राहुल, काल तुम्ही अजगर प्रजातीची 4 पिल्लं पकडलीत आणि ते कसे काय पकडले तुम्ही? आम्हाला नाही का जो रेल्वे क्वार्टर आहे वॅगन फॅक्टरीवाला, तिथून आम्हाला कॉल आला रात्री 12 वाजता करीबन का इथं 4 साप आढळले आहे। मग आम्ही तुरंत तिथं गेलो, बघितलं तर 4 साप भेटले आम्हाला। कोण गेले? माझे सर्पमित्र ऋतिक ढोके, धीरज नागोसे, हिरास्वामी यांना आमचा ग्रुप आहे प्रहार संघटना। आता आम्ही तिथे गेलो तर आम्हाला भेटले 4 साप, तर तिथं अधिक साप असू शकतात, अजगरचे अंडे वगैरे। एका ठिकाणी 4 अजगराची पिलं मिळाले तर तिथं त्यांचे अंडे असू शकतात किंवा ते मोठे त्यांचे नर मादी असे साप असू शकतात। हां, असू शकतात ना, तिथं आता मादी असू शकते, तिचे अंडे असू शकते। आम्ही ते सर्व पाहिलं ते आम्हाला भेटलं नाही। आता तिथं निघू शकते एवढं आपलं आहे। हे जो नागरिक, जे सर्वसामान्य नागरिक असतात, सापांना घाबरतात आणि ते मारतात, तर त्या लोकांकरता आपण काय, सर्पमित्र संघटनेकरता आपण काय असा संदेश देणार? तुम्ही का साप दिसला का सर्पमित्राला संपर्क करा, जे आपल्यासाठी पण असते। सर्पमित्रांनी केलेल्या या कामगिरीमुळे केवळ सापांचे जीवन वाचले नाही, तर परिसरातील नागरिकांचीही भीती सुद्धा दूर झाली आहे। पर्यावरण संरक्षणात सर्पमित्राचे योगदान खूप महत्त्वाचे आहे।